बसमधील महिलांचे पर्स चोरी करणारी सराईत गुन्हेगार ही रील स्टार कोमल काळे निघाली असून त्या बंटी बबलीची जोडी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील रहिवासी अलका पालवे या त्यांच्या कामानिमित्त पाथर्डी ते कल्याण एसटीने पाथर्डी येथून प्रवास करीत असताना कोणीतरी अनोळखी महिलेने फिर्यादीच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अलका पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या बसमधील चोरी व बस स्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना देत मार्गदर्शन करून कारवाई कामी रवाना केलं। दरम्यान पथकाने आरोपीचे व्यावसायिक कौशल्याचा वापर करत आणि संबंधित गुन्ह्यातील महिला आरोपी पाथर्डी शहरातील नवीन बस स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले। पथकाने त्या महिलेला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत तिचं नाव विचारलं असता तिने कोमल काळे राहणार पाथर्डी रोड भीमसेन नगर शेवगाव अहिल्यानगर असं सांगितलं। तिला विश्वासात घेऊन तिची अधिक चौकशी केली असता तिनं गुन्ह्यातील चोरीबाबत माहिती दिली आणि यातील चोरी केलेला मुद्देमाल तिचा प्रियकर सुजित चौधर याच्याकडे दिल्याचं सांगितलं। पथकाने आरोपी सुजित चौधर याचा शोध घेतला असता तो शेवगाव शंकरनगर येथील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं। त्याला नाव विचारलं असता त्यानं सुजित चौधर असं सांगितलं। तर त्याला प्रियसी कोमल काळे हिने बसमधील महिलांचे पर्समधील चोरी केलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बाबत विचारपूस केली असता त्यानं कळवलं की कोमल हिनं चोरी केलेल्या रोख रकमेतून आम्ही 1,70,000 रुपये किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल तसेच 15,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतला। तसेच 7,40,000 रुपये किमतीचे 6.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने माझ्याकडे दिले होते। आरोपीकडून संबंधित मोबाईल सोन्याचे दागिने असा एकूण आणि रोख रक्कम असा एकूण 9,35,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर महिला आरोपी कोमल काळे आणि आरोपी सुजित चौधर यांना विश्वासात घेऊन आणखी कुठे काही गुन्हे केले का याबाबत विचारणा केली असता त्यांनी अमरापूर ते शेवगाव जाणाऱ्या बसमध्ये 18 ऑक्टोबर 2025 रोजी पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याचं सांगितलं। तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी पाथर्डी ते भगूर जाणाऱ्या बसमधून एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची माहिती दिली। तर या घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता तेथे गुन्ह्याची नोंद आहे। तर महिला आरोपी कोमल काळे हिच्या विरुद्ध यापूर्वी बीड अहिल्यानगर जिल्ह्यात 3 गुन्हे दाखल आहे। तर सुजित चौधर विरुद्ध बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि इतर 8 गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले। पुढील तपास पाथर्डी पोलीस करतायत। तर संबंधित गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल काळे ही रील स्टार असून तिचे इन्स्टा आयडीवर 50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। तर बसमध्ये प्रवास करत असताना कोणत्याही अनोळखी भोळ्या भाबड्या चेहऱ्याच्या महिला आणि इसमावर विश्वास ठेवू नका आणि आपले मौल्यवान वस्तू सामानाची काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।